उत्सव चवींचा गोडवा नात्यांचा आपल्या रुचिरा कार्यक्रमामध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, कुटुंबच म्हणजे परिवार आणि या परिवारातील सदस्य म्हणजे आई, वडील, बहीण, भाऊ आणि ह्याच्याही पलीकडे मुलाची साथ देतात ते म्हणजे आपले मित्रमैत्रिणी। अशा जिवलग मैत्रिणी आपल्या भेटीसाठी आपल्या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत। चला मग आज आपण त्यांची ओळख करून घेऊया। तुमचं आमच्या रुचिरा कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मग आम्हाला तुमची ओळख करून द्याल? मी कुसुम झरेकर, मी पुण्यावरून कोथरूडमधून आली आहे। तुमचं खूप खूप स्वागत आमच्या रुचिरा कार्यक्रमामध्ये। आणि तुम्ही? मी माधुरी सोनाळकर, मी पुण्याहून आली आहे। पुण्याहून आला आहात। कसं वाटतंय तुम्हाला आज आमच्या रुचिरा कार्यक्रमामध्ये येऊन? खूप छान वाटतंय। खूप छान वाटतंय। मग तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे आणि मुलं मोठी झाल्यानंतर मी नंतर ह्याच्यात स्पर्धांमधून विविध स्पर्धांमधून भाग घ्यायला लागली। अरे वा, विविध हळूहळू हळूहळू मग मैत्रिणींची ओळख झाली। मग नंतर आमचा मग ग्रुप तयार झाला। त्याच्यानंतर मग ओळख वाढत गेली आणि वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमधून बक्षिसं मिळायला लागली। मला मग ह्याची फ्लावर अरेंजमेंट, पाककला ह्याची पण आवड आहे। सॅलड डेकोरेशन। अरे वा, मग तुम्ही गिफ्ट रॅपिंग कसं करता? म्हणजे तुम्हाला कोणी मदत करतं हे करण्यात? नाही, मी स्वतः एकटीच शिकली। तुम्ही एकटेच शिकले? हो हो, फक्त फ्लावर अरेंजमेंटचा क्लास केला, बाकी मी स्वतः बघूनच असं शिकले। अच्छा, मग तुम्ही आता कोणाला शिकवता वगैरे क्लासेस वगैरे? नाही, मी माझेच फक्त स्पर्धांमधून भाग घेते। अच्छा, स्पर्धेमध्ये फक्त बिर्याणी वगैरे म्हणजे असं ऑर्डर घेते। नॉनव्हेज बिर्याणी असली ऑर्डर घेते मी। आणि मला बिर्याणी की महाराणी मधून पुण्यातून मला पहिलं बक्षीस मिळालं। हो, अरे वा, पहिलं बारी। हो, अभिनंदन तुमचं। थँक्यू। आणि तुम्हाला कसली आवड आहे आणि अजून काय काय विशेष गोष्टी तुम्हाला करायला आवडतात? मला मेन कुकिंगचीच आवड आहे आणि माझे कुकिंग, बेकिंग आणि सॅलड डेकोरेशनचे क्लासेस असतात। अच्छा, तुम्ही क्लासेस घेता? क्लासेस पण घेते। तर केक्स आणि ब्रेड म्हणजे माझी स्पेशालिटी आहे। अच्छा, मग तुम्हाला केक वगैरे, बेकिंगचे वगैरे वेगवेगळ्या केक्स बनवता छान छान येत असतील? आणि मला म्हणजे वेगवेगळे पदार्थ किंवा सॅलड डेकोरेशन हे शेफ्स मध्ये करायला आवडतं। म्हणजे शेफ्स वेगळे वेगळे आले पाहिजेत की त्यांनी म्हणजे तुमचा पदार्थ म्हणा किंवा तुम्ही काय जे क्रिएटिव्हिटी केली आहे तर ती अट्रॅक्टिव्ह दिसते। बरं, मग हे तुम्ही कुठून शिकलात? म्हणजे हे सगळं शिकले म्हणजे आवड होती, मला आवड आधीपासून करत गेले, बक्षिसं मिळत गेली। म्हणजे आमचा मध्ये एक ग्रुप झाला, सुग्रण ग्रुपच नाव आहे आमच्या ग्रुपचं। अच्छा, आम्ही जवळजवळ 10-12 जणी आहोत त्याच्यामध्ये। आणि आम्ही असं ऐकलंय तुम्ही अल्बम पण तयार केलाय तुमचा। आम्हाला आवडेल तो बघायला। मैत्रिणी, तुम्ही बघू शकता इतकी छान क्रिएटिव्हिटी ह्यांनी केलेली आहे आणि ह्यांचे क्लासेस सुद्धा आहेत, छान छान आणि वेगवेगळे आहेत। वा वा, आम्हाला खरंच खूप आवडेल तुमच्याकडनं शिकायला आणि उत्सुकता पण वाढलीच आहे की आज नेमकं तुम्ही आम्हाला काय करून दाखवणार आहे। नक्कीच वेगळं दाखवणार। आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त का म्हणजे तुम्ही स्पर्धेत भाग घेता वगैरे, तर असे काही असे किस्से असे झाले आहेत का की कसं वाटलं? म्हणजे स्पर्धा म्हणजे आपल्याला दडपण येतच। नक्कीच। तर असं काय झालं आहे का माझ्या बाबतीत? म्हणजे दोनदा असं झालेलं आहे। तर एकदा म्हणजे कॉम्पिटिशनला मी ब्रेड केला, तर तो म्हणजे ब्रेड, आता माझं मी कौतुक करणं बरोबर नाही पण ब्रेड माझा खरोखरी खूप छान होतो। तर म्हणजे परीक्षकांना वाटलं की तो मी म्हणजे बेकरीतनं आणलेला आहे, तर म्हणून मला बक्षीस मिळालं नव्हतं तेव्हा। आणि मग नंतर मागे त्यांच्यात नंतर बोलणं झालं सगळं की नाही, मग माधुरी सोनाळकरनी केले ना, मग ब्रेड नक्की तिनेच केलेला असणार। मग परत मला बक्षीस दिलं। म्हणजे नंतर मग त्यांनी पाहिलं आणि बक्षीस मिळालं। अरे बाबा, तुम्हाला अजून कोणकोणती पारितोषिकं मिळाली आहेत? जळगावला केळी महोत्सव होता, तर केळीच्या पिठाची नानकटाई केली होती मी। अरे वा, केळीच्या पिठांची नानकटाई। आणि अलाहाबादला पेरू महोत्सवात पेरूच्या जेलीला मिळालं। म्हणजे ही नॅशनल लेवलवरची झाली पारितोषिकं। कुकिंगच्या छंदाने जसं म्हणजे मी तर म्हणते की मला नाव पण दिलं, पैसा पण दिला, प्रसिद्धीही दिली आणि एक छान मैत्रीही दिली या निमित्ताने। तर मग अशाच आपल्या गप्पा टप्पा रंगणारच आहेत, पण आपण एक रेसिपी करत करत आपण बोलूया, छान गप्पा मारूया। तर आपण किचनकडे वळूया। चला मग आपण किचनकडे वळूया।
तर कुसुमताई, आणि आपल्याला मगाशच्या गप्पांमधून कळलंच की तुम्ही खूप साऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायत आणि तुम्हाला पदार्थांसाठी बक्षिसे सुद्धा मिळाली आहेत. तर आमची ही उत्सुकता वाढते आहे की आज नेमका आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही कोणता पदार्थ दाखवणार आहे. तर तुमच्या दोघींपैकी कोण आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे? कुसुम दाखवणार आहे आधी. कुसुमताई दाखवणार आहे. अच्छा, तर मग कुसुमताई नक्की काय आहे ती रेसिपी? माझी आज रेसिपी आहे ग्रीन मिनी उत्तप्पा. ग्रीन मिनी मिनी उत्तप्पा. उत्तप्पा. अच्छा, ग्रीन मिनी उत्तप्पा. ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे त्याची साहित्य आणि कृती बघून घेऊया आपण. तर तुम्ही साहित्य लिहून घ्या. तर काय काय साहित्य आहे? मी हे डोशाचं पीठ घेतलंय. डोशाचं पीठ. हे अख्खे मूग भिजवून वाटून घेतले, त्याची पेस्ट केलेली ते. आणि हे पालक वाफवून त्याची पेस्ट केली आहे. पालकाची पेस्ट. बारीक चिरलेला कांदा. हा वाफवलेला कॉर्न घेतलाय. बारीक चिरलेली कांद्याची पात. बारीक चिरलेला कोबी. किसलेलं गाजर. बारीक चिरलेली शेपूची भाजी. तेल. चवीपुरतं मीठ. रेड चटणी. ग्रीन चटणी. तर मग साहित्य काय लागणार आहे ते तुम्ही लिहून घेतलंच असेल. तर चला मग आता आपण कृतीकडे वळूया. तर मग प्रथम काय करायचं आहे? आपण सुरुवात कशापासून करायची आहे? हे डोशाचं पीठ घेतलंय. ह्याच्यामध्ये मुगाचं वाटण टाकायचं. ह्याच्यामध्ये हे कसं केलंय तुम्ही मुगाचं हे वाटण? अख्खे मूग भिजवून वाटून घेतले ते. अच्छा, आधी भिजवायचं हो. मूग आणि मग त्याचं मिक्सरमध्ये वाटण करायचं. हे त्याच्यात मिक्स करूया. तर ह्याला जो ग्रीन कलरचा म्हणजे हिरवा रंग आलाय तो कसा आलाय? ते अख्खे मूग भिजवूनच वाटून घेतले. अच्छा, फक्त मुगाची पेस्ट आहे. हो हो. बरं, मग ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार. आणि आता एक पालक पेस्ट ही पण वाफवून घेतली आहे. म्हणजे पालक आधी वाफवून घेतला, हो. त्यानंतर मग आपण त्याची पेस्ट केली. बरं, आपण सगळी घालू याच्यामध्ये. साधारण अर्धी वाटी आहे ना? ग्रीन उत्तप्पा आहे ना आपला. हा, मग ग्रीन कलर, मग पालक तर पाहिजे. चवीपुरतं मीठ घेऊया. चवीपुरतं. मग मला सांगा, आता आपण पहिले मुगाची पेस्ट आपण टाकली, तर मुगाऐवजी आपण काही त्याच्यात टाकू शकतो का? कडधान्य पण टाकू शकतो. वेगवेगळे कडधान्य टाकू हो, शकतो. पण ते आधी वाफवावे लागतात. हो. आणि मग त्याची पेस्ट करून घ्यायची. हो. म्हणजे तुम्हाला जर मूग वाफवलेले भिजवून पेस्ट केली तरी चालते. भिजवून पेस्ट केली तरी चालते. बरं, म्हणजे आपण वेगवेगळे कडधान्य त्याच्यात आपण टाकू शकतो. आणि तुम्ही बघतच त्याला असा पालकामुळे छान असा रंग किती छान आला आहे. शेपूची भाजी टाकते मी. अच्छा, शेपूची भाजी ती बारीक तुम्ही चिरून घेतली. त्याच्यात कांदा घालते थोडासा चिरलेला. साधारण 1-2 कांदा आपण अंदाजे. तर छान असा हिरवा रंग आलेला आहे. आता आपण पुढे काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये मूग अख्खे भिजवून टाकल्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीन्स असल्यामुळे ते मी घातलेत. अच्छा. आणि पालक वाफवून घेतलं. पालकमध्ये आयर्न असतो. ते मिक्स करून म्हणून मी वेगळा असा कलरफुल उत्तप्पा करायचा प्रयत्न केलाय मी. आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये घालून घेऊया. हे साधारणपणे आता तापलेलं आहे. तर साधारण ह्याला आपण आधी तेल थोडंसं लावून घ्यायचं, म्हणजे खाली चिकटू नये म्हणून त्याच्यासाठी आहे. तुम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तप्पा बनवले आहेत का? नक्कीच. पण ताई, तुम्हाला ही रेसिपी कशी सुचली? वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी प्रयत्न केलाय. हा, म्हणजे नेहमीचा वेगळा उत्तप्पा आपला व्हाईटच असतो, तो म्हणजे पांढरा असतो. पांढऱ्या कलरचा हिरवा अगदी वेगळा म्हणून मी ह्याच्यामध्ये वेगळं वेगळं साहित्य घालून तो तयार केलंय. आणि हेल्दी असा. आणि याच्यात भाज्या भरपूर असतात, घालू शकतो आपण. आपण अजून अनेक भाज्या घालू शकतो. एरवीच्या उत्तप्प्यामध्ये कांदा असंच असतं ना, फक्त कांदा आणि ओलं खोबरं वगैरे. त्याच्यावरून मी कॉर्न टाकते. अच्छा, याच्यावरून कॉर्न घालते. पण ज्यांना कॉर्न आवडत नसतात दाणे, ते आपण पेस्ट करून पण त्याच्यात ऍड करू शकतो का? टाकू शकतो. म्हणजे काही काहींना नाही आवडत कॉर्न, तर आपण त्याची पेस्ट करून पण आपण उत्तप्पामध्ये टाकू शकतो. म्हणजे आज आम्हाला तुमच्या निमित्ताने शिकायला मिळतंय. गाजर घालूया आपण. हे पण वरून घालायचं. अरे वा, म्हणजे छान हिरवा, पिवळा आणि असा लाल असा कलर तुम्ही बघू शकता. आपल्याला पलटवायचे नंतर असे. चिरलेला कोबी पण वरून. आणि इतका सुंदर रंग येतोय. आपण त्याच्यावर कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि खरंच स्पर्धेत पहिला क्रमांक येणारच, प्रथम क्रमांक. जर असा सुंदर मिनी उत्तप्पा जर आपण केला तर. थोडीशी पण वरून पण कांद्याची पात. अच्छा, कांद्याची पात. नाही, मला दिसायलाच इतका सुंदर दिसतोय. तर तुम्ही मात्र नुसतं बघू नका, घरी करून सुद्धा बघा.
आणि वरून बाजूने तेल. थोडंसं हो तेल सोडलं. पदार्थ आधी डोळ्यांना आवडला पाहिजे ना. हा, मग खायला खूप मजा येते. अच्छा, बाजूने आपण तेल टाकून घेतलं. बरं, मग हे शिजलं आहे हे कसं कळतं आपल्याला? हे साधारण असं शिजल्यासारखं दिसतं कडेला हे असं. अच्छा, हा बाजूच्या कडेला का? आणि असं हे करून बघायचं थोडंसं. हा, आणि तो उचलला गेलाय. वा, तसं बाजूच्या कडेने आपल्याला कळतं. किती फ्लफी पण झालाय बघ ना. हो, खूप छान असा फ्लफी झालाय आणि छान झालाय. आणि असं काही नाही ना की ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ द्यायची नाही, वगैरे, मग काही गरज ते नाही. आतून बरोबर हो हो शिजतात. साधारण त्याच्यावर पनीर पण किसून पण घालू शकतात. अच्छा, पनीर. चीज अरे वा. पण. तर तुम्ही आता बघू शकता रंगही बदलत चाललायत. आता आपण याला पलटूया का? हो वा, आणि ते छान असं एकत्र आलंय. हो. रंगही बदलला आहे. म्हणजे जेव्हा ते घट्ट होतं त्या कळतं की आता हे आतूनही शिजलंय. अच्छा, तर अशा प्रकारे आपले उत्तप्पा, मिनी उत्तप्पा, ग्रीन मिनी उत्तप्पा तयार झाला आहे. आपण आता हे काढून घेऊया. हा, आपण काढून घेऊया. मग ताईंचा काही असा कोणता तुम्हा मैत्रिणींना जास्त आवडतो, कोणता पदार्थ, काय खासियत आहे? मी नॉनव्हेज तर अप्रतिम करते. बिर्याणी खावी तर तिच्यासाठी असं मी म्हणेन. अरे वा, खूपच सुंदर करते. म्हणजे तुम्ही सगळे घरी एकत्र येऊन छान रेसिपीज अजून नव्या म्हणजे नव्या. आमची आता भिशी पण आहे, तर म्हणजे आम्ही दर महिन्याला भेटतो. तर दर महिन्याला. आणि आमची जेवणाची भिशी असते आणि प्रत्येकीची खासियत दर महिन्याला दिसून येते. अरे वा, तर मग अशा प्रकारे आपले ग्रीन मिनी उत्तप्पा इथे तयार झालेले आहेत आणि आपण आता हे काढून घेतलेत. अच्छा, आपण याच्याबरोबर रेड चटणी, रेड चटणी आणि ग्रीन हिरवी चटणी सर्व करूया. पण आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुढची रेसिपी काय आहे तेही आपण पाहूया. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मैत्रिणी, आत्ताच आपण एक हेल्दी रेसिपी बघितली आहे. तर आता आपण नेमकं कोणती रेसिपी करणार आहे ते आपण विचारूया. तर आता तुम्ही करणार? आता मी करणार. तर आता माधुरीताई आपल्याला दाखवणार आहेत. तर काय आहे आजची? नेट करंजी करणार आहे. नेट करंजी. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आम्ही सिकेपी आहोत. तर सिकेपी लोकांच्यात कानवली ही फार स्पेशालिटी मानली जाते. म्हणजे आहेच, आणि म्हणजे प्रत्येक सणाला म्हणा, लग्न कार्यात सगळ्याला हवी असते. आज आपण जे करंजी करणार आहोत तर ती आपण तळणार नाही आहोत. अरे वा, तळायची नाही. हे म्हणजे वैशिष्ट्य सांगता येईल. हो, कारण की आपण करंजी म्हटली तर आपण त्याला तेल आणि तळतो दिवाळी कसं, पण ही तळणार नाहीये. हे विशेषच आहे. तर चला मग आपण कृती काय आहे आणि साहित्य काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया. तर आजचं साहित्य काय आहे? हे डोसा बॅटर आहे. डोसा बॅटर. हा, स्वीट बुंदी आहे. स्वीट बुंदी. नंतर ही टुटी फ्रुटी आहे. टुटी फ्रुटी. खवा आहे. खवा. ही वेलची आहे. वेलची. आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आपल्याला. मीठ लागणार आहे. तर काय काय साहित्य आहे ते आपण बघितलंय. तर चला आता वाट कसली बघते, आपण सुरुवात करूया. हो, तर प्रथम काय करायचंय? थोडंसं आपण खवा भाजून घेऊया. बरं, मग गरम करत ठेवू. हो, मंद आचेवर. हो. अच्छा, नाही, आपण असं ऐकलंय की करंजी म्हटलं तर आपण तळतोच. हो. तर हे आपण जरा नवीनच आहे, तर खवा याच्यात आपण ऍड केलाय. हा, आणि त्याचा रंग बदलेपर्यंत आपण त्याला रंग नाही, थोडंसं तूप थोडं लागलं की, आणि म्हणजे बुंदीला बाइंड केलं पाहिजे त्यांनी. अच्छा. हा. तर मग आता तुम्ही तुमचे क्लासेस असतात खूप सारे कॅटरिंगचे, तर मग काय म्हणजे तुमचं विशेष असं? तुम्ही डेकोरेशन पण खूप छान करता पदार्थांना वगैरे, मग काय खासियत आहे? खासियत म्हटलं तर म्हणजे मी म्हटलं ना, शेप पदार्थाला देणं किंवा कुठल्याही याला आपण जे करतो ते डेकोरेटिव्ह पद्धतीने सादर झालं पाहिजे. म्हणजे तुमचा पदार्थ हा पहिला तुम्ही डोळ्यांनी बघता तर तो आवडला पाहिजे. मग खायला पण एक खूप छान अशी मजा येते. तर हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करता? घरातल्यांची साथ तर सगळ्यात महत्वाची आहे. हे मिस्टर आहेत, मुलगा, मुलगी, आता सुनजावई पण. अच्छा, म्हणजे सगळ्यांची मदत आहे आणि मैत्रिणींची साथ तर आहेच. मला विशेष सांगायला आवडेल, म्हणजे मला कुठल्याही स्पर्धेत बक्षीस मिळालं की मला घरातल्या प्रत्येकाकडून एक बक्षीस मिळतो. अरे वा. घरातल्यांना खूप उत्सुकता असेल की आज काय नक्की कोणतं बक्षीस मिळतं आणि काय. मग आता तूप सुटायला लागलं. तूप सुटायला लागलंय, तुम्ही बघू शकता. म्हणजे असं तूप सुटायला लागलं की आपण समजून जायचं झालं. मग ह्याच्यात बुंदी घालायची. अच्छा, बुंदी ऐवजी काही आपण वेगळं त्याच्यात टाकू शकतो का? काय काय टाकू शकतो बुंदी ऐवजी?
म्हणजे तुम्ही आता तिखट करणार असलात तर व्हेजमध्येही काही म्हणजे तुम्ही भाज्या घालू शकता, नॉनव्हेजमध्ये खिमा किंवा काही इतरही काही घालू शकता. बरं. उसळी म्हणा, उसळी पण टाकू शकतो. बरं, वेगवेगळ्या. कारण आता तू ते नेट बघशील ना त्याच्यानंतर तुलाच इतके म्हणजे आतले पदार्थ काय काय घालू ह्याच्यात आणि काय काय करू काय काय असं करू होईल. असं होईल. नाही, आम्हाला प्रत्येक वेळेला असं खूप छान छान असं शिकायला मिळतं ना. आता माझ्या मैत्रिणी पण खूप उत्सुक असतात की काय नेमकं आज. तर तुम्ही बघू शकता आपण एकाच पदार्थामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी पण करू शकतो. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऍड करता येतात. बघा आता आपलं हे एकजीव झालेलं आहे, तर आपण काढूया. आता आपण एक्स्ट्रा साखर वगैरे ते ह्याच्यात घालत नाही कारण की बुंदी ही गोड आहेच. बरं. खव्यातही तसा गोडवा असतो, खव्यात पण गोडवा असतो. आणि आपण ह्याच्यात अजून म्हणजे कलर येण्यासाठी जास्त आणि ह्याच्यात काही आपण तेल तूप असं काहीच नाही आपण टाकणार आहे. बरं, त्याला तेल वगैरे सुटलंय. मी काढून घेऊ का? आपण ह्याला काढून गॅस बंद केला. आपण आता ह्याला बाउलमध्ये काढून घेतोय. तर आपण एका बाउलमध्ये ते काढून घेतलं आहे. ताई, तुम्ही मला सांगा की ह्यांची काय खासियत आहे, की तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडतो? तिची खासियत म्हणजे बंगाली मिठाईमध्ये खूप छान बनवते. अच्छा, बंगाली मिठाई तुम्ही पण बनवता? वा. हो. मग त्या रेसिपी तुम्ही बेकिंग मध्ये पण छान ती विविध प्रकारचे ब्रेड, पाव असे तयार करते, बिस्किट, नानकटाई. मग विशिष्ट प्रकारचे वेगवेगळे केक पण तुम्हाला बनवता येत असतील? अरे वा. मग आता हे आपण एकजीव करून घेतलं. हा, हे एकजीव करून घेतले. बरं. थोडंसं वेलची सोडून, आणि आपण वेलचीचे अख्खेच दाणे घालणार आहोत, म्हणजे ते दाताखाली आले की छान लागतं आणि त्याची चव पण येते. आणि मग आपण अख्खे दाणे टाकतो. अजून रंग येण्यासाठी त्याला टुटी फ्रुटी पण अच्छा, घालूया, टुटी गोडवा फ्रुटी पण येईल त्याला. बरं. म्हणजे आपण कोणतीही साखर टाकत नाहीये, पण त्याच्यात असे गोडच पदार्थ आपण टाकलेत की बुंदी, खवा, आणि टुटी फ्रुटीमध्ये पण गोडवा असतो. आपण ऍड करत नाहीये त्याच्यात आपण साखर वगैरे. एवढे घालले. मग आता आपण ह्याच्यात वेलची दाणे अख्खेच घालतो. अख्खे वेलची दाणे आपण त्याच्यात टाकतोय. म्हणजे खाताना मध्येच एक वेलचीचा दाणा छान असा, त्याचा सुगंध पण इतका सुंदर येतो. चला, आपलं आता सारण तयार झालेलं आहे. आता बघायचं आहे की करंजा ते सारण कसं भरायचं हे महत्वाचं आहे. तर तुम्ही लक्ष देऊन बघा. तर आपण सुरुवात करूया? हो, करूया. मग आता सारण बाजूला ठेवूया आपण. तर माधुरी ताई, हे कसं बनवलंय, कशापासून बनलंय? हे म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ. अच्छा, ती आपण 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, जसं आपण डोशाचं घेतो तसंच. अच्छा, डोसा जसं बनवतं जे साहित्य लागतं, जे आपल्या घरी असतं, फक्त उडदाची डाळ अशासाठी घ्यायची की ते तार आली पाहिजे. म्हणजे आपण जे नेट करणार तर त्याच्यासाठी ती तार आली पाहिजे. आणि हे पीठ फर्मेंट नाही करायचं. फर्मेंट केलं तर तुमची तार जाड येते. बरं, म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. तर मग आता आपण, आणि हे मिक्सरमध्ये तुम्ही ग्राइंड करून घेतलेलं. आता आपण थोडं, आणि ते जाड पण नाही ठेवायचं, अगदी बारीक, म्हणजे बारीक एकदम आपण ते मिक्सरमध्ये करून घ्यायचं. तर मग आता पुढे थोडं आपण चवीपुरतं मीठ घालतोय. अच्छा ताई, तुम्ही हे पहिल्यांदाच बघताय का करंजी? मी ती बघितलेली आहे. तिने त्याच्यामध्ये खिमा, उसळी घालून तिने बनवलेलं आहे. अच्छा, उसळी वगैरे घालून तुम्ही खाल्ली पण आहेत का? म्हणजे त्यांच्या मैत्रिणीने त्या करंजीची मजा घेतली आहे. आता आपल्याला बघायचं की नक्की ती कशी तयार होते. ठीक आहे, मग आता हे आपलं तयार झालेलं आहे. आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. आता आपण हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेणार आहे. अच्छा, साधी आपली प्लास्टिकची पिशवी असते, अगदी दुधाची पिशवी असली तरी चालेल. दुधाची भरण्यापुरती, पीठ बाहेर लागू नये म्हणून केली. तुम्ही दुधाची पिशवी पण वापरू शकता. तर आपण त्याच्यात आता भरून घेतोय. आणि असं पातळ असलं पाहिजे. हा, तुम्ही बघू शकता धार आली पाहिजे. जाड राहिलं तर मग ते धार येणार नाही आणि ती नीट बनणार सुद्धा नाही. बारीक असणं हे महत्वाचं आहे. आपण ते त्याच्यात पिशवीत भरून घेतलं आहे आणि आता नेट तयार करणार. बरं, एका साईडला आपण तापत ठेवायचा का? हो, ठेवायचा. ठीक आहे, मग मी तापवते. तर मग एका साईडला आपण तवा तापवून घेतोय.
आणि हे तयार केल्यानंतर हे आपण भरून घेतलं तर करायचं कसं, हे पद्धत पण तेच आता म्हणजे आधी आपण पॅनवर पॅन करणार, हा अच्छा मग ते नेट लगेच सुटून येतं, नॉनस्टिक पॅन आहे, अच्छा. लगेच सुटून आलं की ते काढायचं बरं आणि त्याच्यात सारण भरायचं आणि फोल्ड करायचं आणि आपण नेहमी करंजी करतो तसंच करायचं, म्हणजे काही कठीण नाहीये. आपण त्याच्यात सारण भरून घेतलं आणि वरून त्यांनी फोल्ड सुद्धा केलं. तर आपण आता हे जे पीठ भरलेलं आहे त्या अच्छा. पिशवीला अगदी बारीक होल म्हणजे एकदम बारीक. कात्रीने कट देणार बारीक. तर अशा प्रकारे आपण कात्रीनी कट करून घेतलेला आहे, बारीकसा होल करून घेतलेला आहे. तर मग आता नेट करूया. अच्छा नेट करूया. अरे वा, म्हणजे आता आपण बारीक का करून घेतलाय ते छान एक अशी नेट तयार होण्यासाठी तुम्ही बघू शकता. आणि मंद आचेवरच की ते लगेच आता सुटूनच येईल. बरं, छान अशी नेट तयार झाली तुम्ही बघू शकता. अच्छा, तुम्हाला ही टेक्निक माहिती असेल ना, तुम्हाला सवय असेल सवय. आणि तुम्ही आता सजावटीचं पण तुम्ही त्याचे म्हणता. आपण रोल्स करू शकतो, आपण फुल तवा मोठा घेतला तर तरी करू लेट डोसा पण करू शकतो. अच्छा, आपलं हे झालेलं आहे आणि हे उचललं जात आहे, हा. तुम्ही बघू शकता. छान असं उचललं गेलेली आहे ती नेट. आता आपण आता सारण भरतो. छान असं आपण सारण भरतोय त्याच्यात आणि काहीतरी नवीनच करंजी आपल्याला बघायला मिळते, तुम्ही बघू शकता. आणि आपण नेहमीच्या आपल्या याच्या करंजीप्रमाणेच फोल्ड करायचं. बर वा, आणि त्याला आपण कट करून घेतो. ते कसं आणि ती, उडदाचं आणि तांदळाचं पीठ असल्यामुळे ते चिकटतं पण. चिकटतं पण, म्हणजे आपल्याला त्या दूध आणि आपण करंजीला कसं लावतो त्याच्या तसं कडेला आवश्यकता ते लावायची गरज नाही. त्या उडद्याच्या डाळीमुळेच ते चिकटून आलं. हा. बरं, मग आपण आता बघू शकता तुम्ही त्या हळूहळू पद्धतीने काढतायत. थोडं नाजूक कमी नेट असल्यामुळे. हा, थोडं नाजूक काम आहे, पण नवीन काहीतरी करायचं असेल तुम्हाला तर आपण हा प्रयत्न करू शकतो. तर मग हे मात्र महत्वाचं आहे, हे येणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही ती फोल्ड करून घेताय. तुम्ही केक बनवता असं आम्ही ऐकलंय. तर मग केकच्या सजावटीला जो रोल बनवतो आपण जसं प्लास्टिक घेऊन, तसंच त्याच पद्धतीने करायचं आहे. पायपिंग बॅगही घेऊ शकतो, पण याला कसं आपण जास्तीत जास्त बारीक बारीक होल पाडू शकतो. काढू शकतो. आणि अशी बारीक अशी नेट तयार होते. म्हणजे सारण बाहेर आलं नाही पाहिजे इतपत नेट बनवायचं. अच्छा, नाही कारण की मधल्या मधल्याच्यातून सारण बाहेर यायची पण शक्यता असते. आणि हे आपल्याला करून करून प्रॅक्टिस हो. तर छान उचलली गेली आहे. आणि नेट करंजी हे आपण पहिल्यांदाच करतो, कारण की आपण करंजी म्हटल्यावर आपण ते पोळ्या करून घेतो, त्याच्या लाटतो बारीक बारीक सारख्या. पण आता हे आपण नवीन काहीतरी शिकतोय. तुम्ही कधी ट्राय केली आहेत का ही अशी, बघितली आहेत? नाही. नाही, तुम्ही पहिल्यांदा यांच्याकडनं शिकलो. हो, तिलाच जमतं ते छान. अच्छा, नाही, आणि आम्हाला तुमच्या निमित्ताने शिकायला मिळतंय. अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या करंज्या तुम्ही बनवल्या आहेत? सिकेपी पद्धतीचे असतात, म्हणजे त्याला लेयर्स खूप असतात, म्हणजे पापुद्रे खूप सुटायला हवेत. अच्छा, तर बघताय तुम्ही अशा प्रकारे आपली नेट करंजी इथे तयार झालेली आहे. तुम्हा दोघींना आमच्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आम्हाला छान छान रेसिपी तुम्ही दाखवल्यात आणि शिकायला मिळालं. तर मैत्रिणींनो, आपण पुढच्या भागात याच वेळी याच ठिकाणी भेटूया. तोपर्यंत बाय.